माझ्या भावाच्या बड्डेसाठी मी 2 केक बनवले. एक रवा केक आणि दुसरा चॉकलेट केक. पण फर्स्ट टाईम रवा केक बनवून आणि रवा केकचा रिझल्ट बघून मी शॉक झाले. केक इतका सॉफ्ट झाला आहे की बघताच कळेल. चला तर मग रवा केकसाठी लागणारे साहित्य बघूया. 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, पाऊण वाटी साखर. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर 1 वाटी साखर घेतली तरीही चालेल. 1.5 वाटी दूध. दूध हे रूम टेम्परेचरलाच घ्या. अर्धी वाटी तेल, 2 वेलची, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा. हे सुद्धा मी पुढे रेसिपीमध्ये घेतलेले आहे. चला तर मग हा सुपर सॉफ्ट रवा केक स्टेप बाय स्टेप कसा बनवला ते बघूया. सर्वात आधी मिक्सर जारमध्ये रवा, साखर, दोन वेलची हे सर्व बारीक करून घेऊया. आता हे बारीक केलेले मिश्रण एका स्टील कंटेनरमध्ये काढून घेऊया. यामध्ये मैदा, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1.5 वाटी दूध. माझ्याकडे इथं 1 वाटी दूध हे व्हिडिओमध्ये स्किप झालेलं आहे. मी पूर्ण 1.5 वाटी दूध इथे घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा केक बनवताना 1.5 वाटी दूध हे पूर्ण घ्या. अर्धी वाटी तेल, हे सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित 1 डिरेक्शनमध्ये स्मूथ होईपर्यंत नीट मिक्स करून घेऊया. आता हे बॅटर 10 मिनिट रेस्टला ठेवूया. ही स्टेप इथे स्किप करू नका. बॅटर रेस्टला ठेवल्याने केक अजून सॉफ्ट होतो. मी फर्स्ट टाइम रवा केक बनवत असल्याने माझ्याकडे बटर पेपर नव्हता. सो इथे मी एक जुगाड केला. आईच्या नवीन साडीमधला पेपर घेतला. त्याला छान शेप देऊन केक टिनच्या साईजमध्ये पेपर कट करून घेतला. पेपर अगदी व्यवस्थित शेपमध्ये कट झालेला आहे. आता केक टिनला व्यवस्थित तेल लावून त्यावर मैदा डस्ट करूया. यावर बटर पेपर ठेवून ब्रशने बटर पेपरला सुद्धा व्यवस्थित तेल लावून घेऊया. रेस्टला ठेवलेले बॅटर आता केक टिनमध्ये काढून घेऊया. केक टिनमध्ये बॅटर काढताना ते केक टिनला साईडने लागणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची. साईडने जर बॅटर लागले तर केक व्यवस्थित बेक होत नाही. सो केक टिनमध्ये केकचे बॅटर टाकताना केक टिनला कुठेही ते लागणार नाही या गोष्टीची काळजी अवश्य घ्या. आता यावर मी टुटी फ्रुटी टाकत आहे. टुटी फ्रुटी ह्या ऑप्शनल आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकतात, नाहीतर स्किप केल्या तरीही चालेल. तुम्ही हा रवा केक प्रेशर कुकर किंवा कढईत सुद्धा बनवू शकतात. आता मी कढई गॅसवर हीट करून घेतलेली आहे. आता केकचे बॅटर कढईमध्ये ठेवून घेऊया. केक बनवताना गॅसचा फ्लो हा नेहमी मीडियम फ्लोवरतीच ठेवा. जास्त फास्ट पण नको आणि स्लो पण नको. मीडियम फ्लोवरती 45 मिनिटे केक बेक होऊ द्या. आता यावर आपण झाकण ठेवून 45 मिनिट नंतर झाकण काढून चेक करूया. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं मी 2 केक बनवत आहे. रवा केक मी बेक करायला ठेवलेला आहे. तोपर्यंत मी चॉकलेट केकची तयारी करत आहे.
चॉकलेट केकचा फुल व्हिडिओ नेक्स्ट येणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. पंचेचाळीस मिनिट आता पूर्ण झालेले आहे आणि आपला केक अगदी सुंदर झालेला आहे. केकला सुंदर ब्राऊन कलर आलेला आहे आणि केक अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे. केक बेक झाल्याबरोबर प्लेटमध्ये लगेच काढू नका. गरम केक प्लेटमध्ये जर काढला तर तो तुटण्याचे चान्सेस जास्त असतात. केक आता अगदी व्यवस्थित थंड झालेला आहे, तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हो, पहिल्याच प्रयत्नात केक इतका परफेक्ट होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. तुम्ही सुद्धा ही रवा केक रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकतात अगदी परफेक्ट केक झालेला आहे. केक एकदम सॉफ्ट दिसत आहे. आता आपण बर्थडे सेलिब्रेशनसाठी केक कट करायला घेऊया. तुम्ही बघू शकतात केक किती छान बेक झालेला आहे. एकदम सॉफ्ट आणि स्पंजी दिसत आहेत. तुम्ही सुद्धा ही रवा केक रेसिपी घरी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि चॉकलेट केकचा फुल व्हिडिओ नेक्स्ट येणार आहे, तो मिस करू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.